कारण एखाद्या महिलेला तुम्ही जर बदनाम करत असताल पूर्ण ते येणाऱ्या भविष्य काळात माझं तर म्हणणं असं आहे की पूर्ण ओबीसी समाजाला तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे ह्या खासदारांनी. तुमच्या मते हा पत्र खोटा आहे असं तुम्ही आरोप करताय, मग आता भाजपकडून तुम्ही मानहानीचा दावा करणार का? 100% निश्चितच. आम्ही मला 3.5 लाख मतांनी जनतेने निवडून दिले. मग हे असले धंदे करायला एखाद्या गोरगरीब ओबीसी समाजातल्या महिलेला बदनाम करण्यासाठी तुम्हाला निवडून दिलेलं नाही. नगराध्यक्ष जे आता उमेदवार आहेत उबाटाचे, त्यांनी स्वतः एका वार्डात बायकोला आणि एका वार्डात मुलाला आणि स्वतः नगराध्यक्ष पदासाठी असल्या राक्षसी महत्वाकांक्षी लोकांच्या जर खासदार ऐकून एखाद्याचं कुटुंब उद्ध्वस्त करत असतील तर हे जिल्ह्याचे खासदार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आणि एसपींना खोट्या माहितीच्या आधारे आमच्या उमेदवाराला हसीना पारकर असा उल्लेख करून एक पत्र सरफरोश पिक्चर बघितला असतं. सरफरोश सगळ्यांनी आपण त्याच्यात मी ते मिरची शेट आहे की नगराध्यक्ष पदाचा उमेदवार तेच आहे, राशन शेठ, राकेल शेठ. आज सुद्धा आम्ही त्यांची उमेदवारी मागं घेऊन आमच्या घरी बसू. पण असं खोटं एखाद्याला खोटं बोलून बदनाम करणं हे आपल्या जिल्ह्यातल्या खासदारांना शोभणारं नाही. घरी काम करणारी एक महिला आहे, त्या महिलेला तुम्ही जर असा हसीना पारकर वगैरे म्हणून बदनाम करत असताल, त्यांना माहिती तर आहे का कोण आहे हसीना पारकर? त्यांना एकदा विचारा. तुमच्यासाठी 2019ला आणि 2024ला ह्या लोकांनी तुमच्यासाठी खासदार महोदयासाठी प्रचार केलेला आहे. त्यावेळेस दिसले नाहीत हसीना पारकर, दाऊद इब्राहिम आणि कोण कोण. इलेक्शन काय थोड्या दिवसापुरतं असतं, पण एखाद्याचं आयुष्य बदनाम असं नावं ठेवून आयुष्य उद्ध्वस्त करताल ना तुम्ही. उमरग्यातून कोणीतरी खोटी माहिती देताना त्या आधारे खासदार महोदयांनी पत्र दिलं असं बोलला तुम्ही. कोण माहिती पुरवलं असं म्हणायचं? आमची विनंती तेच आहे की आपण चला आमच्या बरोबर. मी हसीना पारकर आहे या प्रभागातली असं कोणी प्रचार करेल का? अरे त्या महिलेला तुम्ही विचारा. सगळ्याच पत्रकारांना विनंती आहे, त्यांना कोण हसीना पारकर आहे माहिती आहे का विचारा. मी हसीना पारकर आहे, मला निवडून नाही दिला, जगणं कठीण आहे असं काही जण या ठिकाणी दमदाटी केलेलं आहे. दहशतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला अशा पद्धतीचा मजकूर त्या पत्रामध्ये आहे. उमेदवारी देताना प्रत्येक समाजाला कसं प्रतिनिधित्व भेटेल हे आम्ही सोशल इंजिनिअरिंग करून उमेदवारी दिलेली आहे. प्रचारादरम्यान आता नगरपालिकेचे इलेक्शन आहे, कोण धमकी वगैरे दिलेला का इकडे येऊन? नाही नाही नाही. तुम्ही या भागाचे मतदार आहो, काय झालं नेमकं? काय की मला तर का माहित नाही. मी घराच्या बाहेर बी जात नाही, मला ते अनुभव नाही. नाही घरी येऊन कोण धमकी दिलं का? नाही नाही. आता नाही हो, अफवा होईल हे चुकीचं आहे सगळं. पुण्यातून खेळ करा, धाराशिव मधून खेळ करा, पण काळे प्लॉट मध्ये उमरगा तालुक्यामध्ये असाही खेळ खेळणारा एकही खेळाडू त्यांच्या सारखा सापडणार नाही. घरोघर एक महिला आम्हाला तेवढीच, हे 100 महिला आम्हाला तेवढेच. एकाला नाव तुम्ही ठेवलं तर आम्हाला 100 नाव ठेवल्यासारखं आहे. खरं आहे का नाही? पहिली गोष्ट, मी पुजारी आहे, मला खोटं बोलणं होत नाही, रिश्वर घेणं होत नाही, आम्हाला कोण दमदाटी दिलेलं नाही. नाही सर, हे खोटं आहे.
आम्हाला कोण धमकी दिली नाही, आम्हाला कोण माझ्या चुलत्यांनी माझी स्वतः जमीन हडपली आहे. मी पहिली तक्रार केली खासदार साहेबांना, पण खासदार साहेबांनी ते अंडरग्राऊंड केले त्यांना. म्हणजे तुम्ही चुलता म्हणजे कोण तुमचं? माजी नगराध्यक्ष अब्दुल रजा कत्तार. म्हणजे स्वतःच्या चोरी लपवायच्या आणि दुसऱ्याचे बघायचं झाकून, हे ह्यांना वाईट सवय आहे. व त्यांच्या लक्षात येत आहे आपणही पराभूत होतो, आपले 2 उमेदवारही पराभूत होतात आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जो उभाटा पक्ष आहे तुम्हाला येत्या 20 तारखे हे बी लक्षात ठेवा आणि तुम्हाला मुळापासून उपटल्याशिवाय सोडणार नाही. सोडून 2 टर्म त्यांनी खासदार साहेब आहेत, पण त्यांनी आतापर्यंत आमच्या काळे प्लॉटमध्ये पाऊल ठेवलेलं नाही. काय सांगाल आपण? नाही, धमकी वगैरे काहीच नाही. धाराशिवच्या उमरगा शहरात निवडणुकीआधीच राजकीय भूकंप झाला आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या एका पत्राने संपूर्ण शहरात खळबळ उडवली असून भाजप उमेदवाराची थेट तुलना हसीना पारकर यांच्याशी करण्यात आली आहे. काळे प्लॉट परिसरात मतदारांमध्ये दहशत असल्याचा आरोप करत खासदारांनी थेट टोळी राज्याचा उल्लेख केल्यानंतर आता हा राजकीय संघर्ष थेट मानहानीचा न्यायालयीन लढाईपर्यंत पोहोचत आहे. खासदारांचे आरोप खरे की राजकीय स्टंट? दहशत कुणाची आणि बदनामी कुणाची? पाहूया आमचे प्रतिनिधी सचिन बिद्री यांचा हा ग्राउंड रिपोर्ट. उमरगा नगरपरिषद निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात प्रचार शिगेला असताना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी लिहिलेलं एक पत्र उमरगा शहरासाठी राजकीय अणुबॉम्ब ठरलं आहे. या पत्रात प्रभाग क्रमांक 4 आणि 5 मध्ये टोळीमार्फत मतदारांवर दबाव, धमक्या आणि दहशत निर्माण केली जात असल्याचा थेट आरोप करण्यात आला आहे. इतकंच नव्हे तर भाजप उमेदवाराची तुलना थेट हसीना पारकर यांच्याशी करून संपूर्ण शहरात भीतीचं चित्र रंगवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. आणि रिएलिटी माहिती होण्यासाठी आपल्याला प्रभागातच पत्रकार परिषद घेण्यासाठी आम्ही निमंत्रित केलेलं आहे. आमची विनंती अशी होती की सगळ्यात अगोदर तर आपल्याला हे अशा ह्याच्यात पत्रकार परिषद घेण्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आपल्याकडं विषय असा आहे की आपण गेल्या 2 दिवसापासून सर्वच जण पाहतात की आमच्या उमेदवारांना कशा पद्धतीनं बदनाम केलं जाते. त्या इलेक्शन हा विषय वेगळा. जिंकण्यासाठी एखाद्याने किती म्हणजे मर्यादा सोडून वागावं आणि खोटे माहिती देऊन प्रशासनाला व पोलिसांना वेटीस धरून खोटी माहिती देऊन किती एखाद्याचं छळ करावं. इलेक्शन काय दिवसापुरतं असतंय. आता आपण सर्वच पत्रकार या उमरगा नगरीतले आहेत. आम्हाला म्हणजे सांगण्याची असं मनापासून इच्छा आहे की आपण जे सत्यता आहे त्या प्रभागातली प्रभाग क्रमांक 4 आणि 5 मध्ये ही सत्यता आपण त्या जगासमोर आणावी, आपल्या जिल्ह्याच्या पूर्ण जनतेपुढे आणावी. कारण आपण पाहिले आपल्या जिल्ह्याचे खासदार यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना आणि SP-ना खोट्या माहितीच्या आधारे आमच्या उमेदवाराला हसीना पारकर असा उल्लेख करून एक पत्र दिलेलं होतं. आता हे आमचे उमेदवार 25च्या 25 उमेदवार जर कुणी आपण आज सांगितलं की हे अशा पद्धतीनं प्रचार केलाय, त्यांनी त्यांच्या प्रभागात दम दिलाय, दबाव दिलाय लोकांना, तर आज सुद्धा आम्ही त्यांची उमेदवारी मागं घेऊन आमच्या घरी बसू. पण असं एखाद्याला खोटं बोलून बदनाम करणं हे आपल्या जिल्ह्यातल्या खासदारांना शोभणारं नाही. त्यांनी त्यांच्या मागे त्यांना जे इथून कुणी काय माहिती देतंय त्याची सत्यता पडताळून पाहणं गरजेचं होतं. ते न करता खासदार महोदयांनी लगेच आपल्या पूर्ण जिल्ह्यात ही बातमी अशी पसरवली की ह्या वार्डात प्रभाग क्रमांक 4 आणि 5 मध्ये मी ह्या वार्डाची हसीना पारकर आहे. आता आमचे उमेदवार आहेत दुर्गाताई धोत्रे इथं. आपण सर्व त्यांना विचारातच, घरी काम करणारी एक महिला आहे, त्या महिलेला तुम्ही जर असा हसीना पारकर वगैरे म्हणून बदनाम करत असता, त्यांना माहिती तर आहे का कोण आहे हसीना पारकर? त्यांना एकदा विचारा.
त्यांनी त्यांच्या आयुष्यात कधी त्या हसीना पारकरचं नाव ऐकलं नाही. असं जर तुम्ही बदनाम करत असताल एखाद्या आणि सामान्य कुटुंबातल्या महिलेला, आणि विशेष करून ओबीसी प्रवर्गातली ही महिला आहे, ह्या प्रभागात एक ओपन पुरुष आणि ओबीसी महिला असे उमेदवार होते. आम्ही प्रत्येक समाजाला प्रतिनिधित्व भेटावं ह्या दृष्टिकोनातून त्या त्या प्रभागात तो समाजाचा उमेदवार त्या प्रभागातून उभा केलेला आहे. तुम्ही जर असं काही माहितीच्या आधारे जर जिल्हाधिकाऱ्यांना ह्यांना बूथ बदला आणि तिथलं ते प्रचार त्यांचा असा आहे की त्या वार्डात मी हसीना पारकर आहे असं आहे, आपण ते पत्र वाचलं असेल पत्रकार मंडळींनी सर्वांनी, तर त्या संदर्भात खुलासा करावा म्हणून आपल्या सगळ्यांनाच आम्ही निमंत्रित करण्यात आज इथं बोलवलं होतं. आपणही ग्राउंड रिपोर्ट बघा. आमच्याबरोबर आता आम्ही डोर टू डोर प्रचाराला सुरुवात केलेली आहे, करणार आहेत. आपणही, आम्हाला विनंती आहे आपल्या पत्रकारांना की आपणही आमच्याबरोबर ह्या प्रभागात 4 नंबर प्रभागात फिरून बघा की खरी सत्य तशी काय, कोण कुणाला दबाव देतंय किंवा दादागिरी करतंय किंवा विनाकारण एखाद्या महिलेला तुम्ही जर बदनाम करत असताल, पूर्ण ते येणाऱ्या भविष्य काळात माझं तर म्हणणं असं आहे की पूर्ण ओबीसी समाजाला तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे ह्या खासदारांनी, की असे प्रकार आमच्याकडनं तर आत्तापर्यंत घडले नाहीत आणि पुढेही घडणार नाही. याची काळजी घेऊन आम्ही प्रत्येक गोष्टीची प्रचार करत आहे. विनाकारण एखाद्या गोरगरिबातल्या कुटुंबाच्या जर महिलेला तुम्ही असं बदनाम करत असाल तर ह्याला निश्चित येणाऱ्या काळात तुम्हाला ह्या गोष्टींना तोंड द्यावं लागेल. कारण तुमच्यासाठी 2019ला आणि 2024ला ह्या लोकांनी तुमच्यासाठी खासदार महोदयासाठी प्रचार केलेला आहे. त्यावेळेस दिसले नाहीत हसीना पारकर, दाऊद इब्राहिम आणि कोण कोण. आता का त्या नगर परिषदच्या इलेक्शनमध्ये कुणीतरी तुम्हाला खोटी माहिती देता येईल ना, त्याच्या आधारे तुम्ही ते लगेच पत्र पार जिल्हाभरात एखाद्याचं नाव बदनाम करण्यासाठी त्याला काही नाव ठेवता. ही कुठली प्रथा हे नवीन चालू झालेली आहे, आम्हाला समजायला हे नाही, कारण नाही. तर त्याच्यासाठी आपल्या सर्वच पत्रकार बांधवांना आम्ही बोलून ते आमच्या मनातली सल, हे इलेक्शन काय थोड्या दिवसापुरतं असतं, पण एखाद्याचं आयुष्य बदनाम असं नावं ठेवून आयुष्य उद्ध्वस्त करताल ना तुम्ही. आता माझी आपल्या सर्वच पत्रकार बांधवांना विनंती आहे, इथं पूर्ण ह्या प्रभागातले आम्ही डोर टू डोरी फिरणार आहे. आपल्याला विनंती आहे की आपणही आमच्याबरोबर चला आणि विचारा. प्रत्येक घरादारात आम्ही त्यांना हात जोडून आम्ही ह्या शहरासाठी हे करणार आहेत, हे कामं करणार आहेत. त्या माध्यमातूनच मतं मागितले. कोण हसीना पारकर आणि कोण दाऊद इब्राहिम आणि कोण त्या उमरग्यात असतं होय असलं. आता तसं बोलायलाच गेलं तर मला आपल्या पत्रकारांना एक विनंती, तुम्ही लक्षात घ्या विषय काय काय घडले. ज्यावेळेस नगरपालिकेची इलेक्शनची सुरुवात झाली, फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू झाली, त्यावेळेस उबाटाचे जे उमेदवार होते त्यांनी एक बी फॉर्मच्या आधारे कोर्टात गेले. इलेक्शन कमिशनचं एक सर्क्युलर आलं ऐन टायमाला आणि तिथं 2 ऑप्शन होते बी फॉर्ममध्ये, अ आणि ब. ह्या नगराध्यक्ष जे आता उमेदवार आहेत उबाटाचे, त्यांनी स्वतः एका वार्डात बायकोला आणि एका वार्डात मुलाला आणि स्वतः नगराध्यक्ष पदासाठी असल्या राक्षसी महत्वाकांक्षी लोकांच्या जर खासदार ऐकून एखाद्याचं कुटुंब उद्ध्वस्त करत असतील तर हे येणारा काळ त्यांना निश्चितच ह्या गोष्टींना तोंड द्यावं लागेल आणि ह्या केलेल्या गोष्टी त्यांना फेडावं लागतील. त्या आपल्या माध्यमातून आम्ही त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही स्वतः पडताळा. विनाकारण अशा लोकांचं जे राक्षसी महत्वाकांक्षा घेऊन सगळं जे पाहिजे ते माझ्या घरातच पाहिजे, आताचाच विषय नाही, मागच्या 2017च्या इलेक्शनला सुद्धा त्या नगराध्यक्षांनी घरातले 3 उमेदवार उभे केले होते. आताही तेच 3 उमेदवार उभे केलेत. बरं, अजून ते संधी आली होती. इलेक्शन कमिशनचं ज्यावेळेस नोटीस आली ऐन टायमाला बी फॉर्मच्या बाबतीत, तर त्यावेळेस संधी आली होती. त्यांनी स्वतः उभं नाटकी ढोंग केलं
त्या नगराध्यक्षाच्या उमेदवारांनी. हा लोकशाहीवरचा घाला आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी खोटे, बदनामीकारक आणि घाणेरडे आरोप करून निवडणुकीचं वातावरण विषारी केलं आहे. हसीना पारकरसारखी तुलना करणं म्हणजे भाजप कार्यकर्ते आणि मतदारांना गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न आहे. या प्रकरणी आम्ही खासदारांवर मानहानीचा दावा दाखल करणार आहोत, असेही यावेळी ॲडव्होकेट अभयराजे चालुक्य यांनी माहिती दिली. त्या नगराध्यक्षाच्या उमेदवारांनी आणि कोर्टात प्रकरण दाखल केलं, ते स्टे घेतला त्या इलेक्शनला 3 जागेसाठी. आणि आता स्वतःच आता तरी दुसऱ्याला संधी द्यायला हवी होती, ती दिली नाही. अजून सुद्धा एका वॉर्डात पोरगा आणि एका वॉर्डात बायको. म्हणजे अशा लोकांचं जर खासदार ऐकून जर असे पत्र देत असतील जिल्हाधिकाऱ्यांना आणि एसपींना, तर ही जनतेने, या उमरग्यातल्या जनतेने आपल्या डोळ्यांनी पाहावं आणि हे अशा नाटकी ह्याला हाणून पाडावं मतदानाच्या रूपाने. हीच विनंती करणार आहे मी आपल्या जनतेला, आपल्या पुढं. आणि आपल्या पत्रकारांनाही विनंती हीच आहे की आपणही सत्यता पडताळा. विनाकारण आमच्या उमेदवारांना बदनाम करण्याचं जे कारस्थान चालू आहे गेल्या 20 दिवसापासून आपण पाहतोय की विनाकारण पोलीस घरी पाठवायचं, बूथ बदला म्हणायचं, हॅरॅसमेंट करायची. इथं ह्या प्रभाग क्रमांक 4 आणि 5 मध्ये सर्वच मोलमजुरी करून खाणारा वर्ग आहे. त्यांना आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी काम काबाडकष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. अशा लोकांना इथं उगाचच पोलिसांच्या माध्यमातून दबाव द्यायचा, प्रशासनाला विटीस धरायचं, हे धंदे आता बंद केले पाहिजे. हे आमची आता आपल्या माध्यमातून खासदारांना सांगणं आहे की सत्यता पडताळल्याशिवाय तुम्ही अशा गोष्टी करू नका. कारण तुम्हाला जनतेने, तुम्ही छाती ठोक सांगत असता मला 3.5 लाख मतांनी जनतेने निवडून दिले. मग हे असले धंदे करायला एखाद्या गोरगरीब ओबीसी समाजातल्या महिलेला बदनाम करण्यासाठी तुम्हाला निवडून दिलेलं नाही. तुम्हाला लोकांचे, जनतेचे कामं करायला दिलेले 3.5 लाखांनी तुम्हाला. त्याचा उपयोग चांगल्या कामासाठी करा. हे कुणीतरी चुकीची माहिती देते आणि तुम्ही त्याच्या आधारे असे प्रसिद्धीपत्रकं देऊन, टीव्ही चॅनल्सला खोट्या माहिती देऊन असं जर पुरवत असाल तर निश्चितच येणाऱ्या 2029च्या इलेक्शनमध्ये याचे परिणाम तुम्हाला उमरगा तालुक्यातून दिसले जातील. हे मला त्यांना ह्या माध्यमातून सांगायचं. बरं, उमरग्यातून कोणीतरी खोटी माहिती देता आणि त्या आधारे खासदार महोदयांनी पत्र दिलं असं बोलला तुम्ही. कोण माहिती पुरवलं असं? इथले उबाटाचे नगराध्यक्ष पदाचे ह्या प्रभाग क्रमांक 4 आणि 5 मधले उमेदवार हे त्यांना खोटी माहिती देतात. अशी कोण असा प्रचार करेल का? आता आपण सुज्ञ आहेत सगळे तिथं. आपण इथं जनतेत या प्रभागातल्या लोकांनाही विचारा. आमची विनंती तेच आहे की आपण चला आमच्या बरोबर. मी हसीना पारकर आहे या प्रभागातली, असं कोणी प्रचार करेल का? अरे त्या महिलेला तुम्ही विचारा. सगळ्याच पत्रकारांना विनंती आहे, त्यांना कोण हसीना पारकर आहे माहिती आहे का विचारा. विनाकारण असं बदनामी करून एखाद्याची फार घर उद्ध्वस्त करताल ना तुम्ही. तुमच्या मते हा पत्र खोटा आहे असं तुम्ही आरोप करताय. मग आता भाजपकडून तुम्ही मानहानीचा दावा करणार का? 100% निश्चितच. आम्ही 20 तारखेची वाट बघणार आहे. 20 तारखेपर्यंत त्यांचं काय उत्तर येते, त्यांनी काय माहिती कोणत्या आधारे घेतली आहे ते आम्ही पाहणार आहे. आम्ही काय तेवढे उतावळे नाही त्यांच्यासारखे. कुणाच्या तर खोट्या माहितीहून आम्ही लगेच असं काय मानहानीचा दावा वगैरे करणार नाही. आम्ही ते पत्रकार परिषद घेऊन सत्यता पडताळून प्रत्येक गोष्टीची मग आम्ही तो मानहानीचा दावा निश्चितच दाखल करणार. हसीना पारकर, कारण खासदार महोदयाने अशा पद्धतीनं पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे, तुम्ही मतदारामध्ये गेलात आणि मी हसीना पारकर आहे, मला निवडून नाही दिल्यास जगणं कठीण आहे, असं काही जण या ठिकाणी दमदाटी केलेलं आहे. दहशतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला अशा पद्धतीचा मजकूर त्या पत्रामध्ये आहे. काय म्हणलं? खोटं आहे, मी तसं काहीच नाही बोलले. बरं, हे हसीना पारकर म्हणजे कोण, या काय माहिती आहे का? काय माहिती मत मागायचं, कोणत्या विषयावर मत मागायचं हे आम्हाला लहानपणापासून माहिती आहे. बरं, आमची स्वतःचे 5 पिढ्या गेलेत. आम्हालाही काय तर सामाजिक ज्ञान असेल ना त्याच्यातलं, की बाबा उमेदवारी देताना
प्रत्येक समाजाला कसं प्रतिनिधित्व भेटेल हे आम्ही सोशल इंजिनिअरिंग करून उमेदवारी दिलेली आहे. ज्यांनी आपल्या प्रभागासाठी सक्षम काम करू शकते, ज्यांनी जनतेतलं प्रत्येक प्रभागातले 100-200 लोक त्याच्या मागे आहेत, अशा उमेदवारच आम्ही दिलेले आहेत. आरेरावी करणारा एक सुद्धा उमेदवार नाही आमचा. तुम्ही दाखवून द्या, आम्ही म्हणचाल ते आज माघार घेऊ या इलेक्शन मधून. त्याला कामं करण्यासाठी निवडून दिले. उगा एखाद्याचं पार कुटुंबाचं तुम्ही उद्ध्वस्त करून टाकताल. लहान लहान मुलं आहेत त्यांना विनाकारण असला शिक्का मारून एखादा हसीना पारकर कुठलं बदनाम करण्याचा कुठला म्हणजे हेतू आहे यांचा. तुमच्या याला आता आम्ही ठेवा का? आम्हाला येत नाही. सरफरोश पिक्चर बघितला असतं. सरफरोश सगळ्यांनी आपण त्याच्यात मी ते मिरची शेट आहे की नगराध्यक्ष पदाचा उमेदवार तेच आहे. राशन शेठ, राकेल शेठ, किती नाव आम्हालाही बोलता येते नाही, येत नाही असं नाही विषय. पण विनाकारण काय त्याचा विषय नाही. आम्ही काय या उमरगा शहरासाठी या प्रभागासाठी काय करणार हे बोललं पाहिजे. उगाच तिसरंच काहीतरी बोलून लोकांचं थोडा वेळ एंटरटेन होतील, पण मतदानाच्या रूपानं ज्यावेळेस लोक विचार करतील त्यावेळेस प्रकार नसतात. आमच्या दुर्गाताई आज आता 2 दिवस झाला ऍडमिट होत्या. ही बातमी चालल्यापासून आजच ते बाहेर आलेत. हे असे प्रकार होऊ नये ना. एखाद्याला विनाकारण एका महिलेला बदनाम करण्यास काय तुमचा हेतू नेमका आम्हाला काय लक्षात येत. त्यांनी कुणाला अरे ना तुरे जे आपलं मत मागायचं आहे प्रत्येकाच्या घरात जाऊन पाया पडूनच मत मागितलंय. आणि आमच्या कुणी 25 उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कुणी या शहरात दमदाटी केल्या आपणही जाणू नये. गेल्या 20 दिवसापासून ही नगरपालिकेची प्रक्रिया शहरात चालू आहे. कुणी कुणाला दाब दिले, कुणी कुणाला काय म्हणले, आपणही पत्रकार आहेत, जाणते. फक्त आपल्याकडनं एवढीच आमची अपेक्षा आहे की आपण सत्यता बाहेर आणा आणि ते जगासमोर येऊ द्या. एखाद्याला बदनाम करणं म्हणजे किती मर्यादा सोडून बदनाम करायचं हे त्यांनाही कळलं पाहिजे. खासदारांच्या पत्रानंतर उमरगा शहरातील प्रभाग क्रमांक 4 आणि 5 मध्ये संतापाची लाट उसळली आहे. आम्हाला बदनाम करू नका अशा तीव्र प्रतिक्रिया मतदारांकडून व्यक्त झाल्या. निवडणूक जिंकण्यासाठी संपूर्ण प्रभागाला बदनाम केलं जातंय असे मत या भागातील मतदारांनी नोंदवलं. नाही, कारण त्यांच्यापाशी जे चोर गुण आहेत, जसं की चोर गुण आहेत. आमच्या गरिबी परिस्थितीत आज भी बाया दिवसभर 200 रुपयाला काम करून त्यांनी आज इथं ह्या सभेला उपस्थित आहेत. तर आम्ही दिवसभर काम करून संध्याकाळी आम्हाला 200चं पाणी खरेदी घ्यावं पडतं. त्यांच्या घरात रात्रंदिवस पाणी आहे. हे कोण विचारणार नागरिक आहे का? नाही, कारण त्यांचं चाललेलं आहे. जसं की आता विनाकारण हसीना पारकर असं नाव दिले. मग ह्या महिलेला वार्ड क्रमांक 5 मध्ये जर दुर्गाताईला हसीना पारकर दिलं, घरोघर एक महिला आम्हाला तेवढीच, हे 100 महिला आम्हाला तेवढेच. एकाला नाव तुम्ही ठेवलं तर आम्हाला 100 नाव ठेवल्यासारखं आहे. खरं आहे का नाही? एकाला या प्रभागातले मतदार आहेत. या प्रचारादरम्यान कोणी येऊन तुम्हाला असं धमकी दिलेलं आहे का की मी हसीना पारकर या भागाची आहे, मतदान नाही केलंस तर जगणं कठीण होईल, असं कोण दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतंय का? पहिली गोष्ट मी पुजारी, मला खोटं बोलणं होत नाही, रिश्वर घेणं होत नाही. आम्हाला कोण दमदाटी दिलेलं नाही. मतदार आहात, आपल्या भागामध्ये कोणी दहशतीचं या दरम्यान म्हणजे प्रचारादरम्यान कोणी दहशतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय का तुम्हाला किंवा इतर मतदारांना? नाही. काय म्हणायचंय, पुण्यात ही खेळ करणारा खेळ चालू आहे आणि त्याच प्रकारे धाराशिवमध्येही खेळ करणारा असेल तर मी एवढंच म्हणेन, पुण्यातून खेळ करा, धाराशिव मधून खेळ करा, पण काळे प्लॉट मध्ये उमरगा तालुक्यामध्ये असाही खेळ खेळणारा एकही खेळाडू त्यांच्या सारखा सापडणार नाही. कारण इथे एकी आहे, धन्य ती माता पिता, धन्य ती माता पिता ज्यांच्या पोटी असा हा मौल्यवान हिरा जन्मला, ते म्हणजे हर्षू भैया आणि अभय भैया. अरे असे रामा लक्ष्मणासारखी जोडी आमच्या पाठीशी असेल तर आम्ही हसीना असू फसीना असू, आम्ही फसणारच नाही ना अशा गोष्टीला. अरे तुम्ही दिल्लीतून जरी खेळ खेळलो तर आम्ही गल्लीतून दिल्लीशिवाय तुम्ही दिल्लीपर्यंत गेलात का? गल्लीतच नसतो आम्ही तर दिल्लीपर्यंत गेला नसता, तर पुण्यात बी खेळ खेळलो नसतो आणि धाराशिव मध्ये पण खेळ केलो नसतो. मॅडम, नेमकं धाराशिव मधून आणि पुण्यातून खेळ म्हणजे नेमकं कोणाला बोलतो तुम्ही? अहो, जे बी त्यांचे सूत्रधार असणारच ना. धाराशिव मध्ये आणि पुण्यामध्ये कोणाच सूत्रधार? धाराशिव मध्ये आता पुण्यामध्ये आमच्यावर आरोप केले. ज्याने दिसत्या गोष्टीला आरसा कशाला?
नाही सर, हे खोटं आहे. आम्हाला कोण धमकी दिली नाही, आम्हाला कोण म्हणले नाही. आज तक कभी तुम सुने धमकी के ऊपर मतदान हुआ? ऐसा कहीं हुआ क्या? ना आता 20 तारखेला मतदान आहे, अगदी काही दिवसावर मतदान आहे आणि या प्रचारादरम्यान कधी कोण तुमच्या घरी येऊन धमकी दिलं का? नहीं नहीं, ऐसा तो हुआ नहीं. लेकिन तुम आज तक जिंदगी में सुने क्या कभी धमकी के ऊपर मतदान हुआ? ये बहुत गौर से सोचने की बात है. क्या कोई धमकी देगा इतने जनता को? तुम हमको डालो ना असं आपल्या जिल्ह्याचे खासदार यांनी पत्र दिलेलं आहे. खासदारांनी उल्लेख केला त्यांच्या पत्रामध्ये. तो काम है लिखना, लिखते रहेंगे. लेकिन जनता बता रही ना तुमको मुंह से क्या सच और क्या झूठ है. मग तुमच्या काळे प्लॉटला एकूणच आपल्या उमरगा शहराला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे का नेमकं? काय बेशक सांगाल? दिखती तो बात है. तुमको थोड़ा तो समझ रहा हूँ ना, ये दिखती तो बात है ओपन. डॉक्टर फरीद अब्दुल रफीक अत्तार. मी या वॉर्डातला रहिवासी आणि मी पहिल्या दिवसापासून या वॉर्डात फिरतोय. आता जे काही आता जे प्रकरण झालंय, खासदार साहेबांनी हे लेटर दिलेलं आहे अशा प्रकारे. आता हे झालंय कसं म्हणजे त्यांना कुठला मुद्दाच नाही. कुणाला तर बदनाम केल्याशिवाय आपली सत्ता येणार नाही किंवा आपली सीट लागणार नाही हे त्यांना कळून चुकलंय. तर यांनी हे असले सगळे षडयंत्र चालू केलेत. मी स्वतः आता काही माझ्या चुलत्यांनी माझी स्वतः जमीन हडपली आहे. मी पहिली तक्रार केली खासदार साहेबांना, पण खासदार साहेबांनी ते अंडरग्राऊंड केले त्यांना. म्हणजे तुम्ही सुलतान म्हणजे कोण तुमचं? माजी नगराध्यक्ष अब्दुल रजाक अत्तार. म्हणजे स्वतःच्या चोरी लपवायच्या आणि दुसऱ्याचे बघायचं झाकून, हे ह्यांना वाईट सवय आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार दुर्गाताई धोत्रे हे सर्वसाधारण ओबीसी कोटातून दिलेली उमेदवार आहे. तर ह्या उमेदवाराचा प्रचारात प्रभाग क्रमांक 5 मधील अशी एक संघटना आहे. ह्या प्रभागात सर्व जातीचे, सर्व धर्माचे लोक ह्या प्रभागात राहतात. करून खाणारे, काबाड कष्ट करणारे लोक आहात. आणि हे सर्व असं असताना, आमचा प्रचार जोरात असताना, आमची दुर्गाताई निवडून येत असताना ही उबाटा पक्षाचे उमेदवार हिने आपले मक्तेदारी दाखवत आहेत. मक्तेदारी ना असं पत्रामध्ये उल्लेख आहे, मी हसीना पारकर आहे, तुम्ही मला निवडून न दिलास तुम्हाला जगणं कठीण, असं कोणी धमकी दिलेलं आहे मतदारांना. असं काही नागरिकांनी त्यांना तक्रारी दिलं असेल कदाचित, म्हणूनच त्यांनी पत्र काढले असतील ना. नाही, अजिबात नाही. हे आपले लोकप्रतिनिधी फक्त काळे प्लॉटमधील कधी 2 सेकंद सुद्धा आले नाहीत. 2 वेळेस आम्ही त्यांना निवडून दिलेले आहेत. आणि आमच्या या काळे प्लॉट प्रभागातील धोत्रे ताईंचा प्रचार बघून ह्या काळे प्लॉटमध्ये सर्व जनता त्यांच्या पाठीशी ठामपणाने एकीचं दर्शन करून दाखवणार आहेत. व त्यांच्या लक्षात येत आहे आपणही पराभूत होतो, आपले 2 उमेदवारही पराभूत होतात. त्या मतदारामध्ये काही दहशतीचं वातावरण आहे का? कुणी असा प्रयत्न केलेला का दहशत निर्माण करण्याचा? मागच्या 2-3 दशकापासून दहशत नव्हती. आता विषय कसा झालाय, दहशतवाद खासदार झाले, दहशतवाद आमदार झाले. त्यामुळं आता दहशतीचं वातावरण झालंय. आम्ही सुद्धा घाबरत आहोत त्यांना. कुणाला घाबरत होतं? खासदार आमदारला आणि कुणाला हो. मी तुमच्या हात पाय जोडून सांगतो की अशा गोष्टी तुम्ही तुमच्या तोंडातून शोभत नसतात. हे चुकीचा मार्ग आहे. आणि एका घरी 3-3 उमेदवारी देत असताल तर तुम्हाला कोणीही मान्य करणार नाही, हे बी लक्षात ठेवा. आणि तुम्हाला मुळापासून उपटल्याशिवाय सोडणार नाही. टर्म सोडून 2 टर्म त्यांनी खासदार साहेब आहेत, पण त्यांनी आतापर्यंत आमच्या काळे प्लॉटमध्ये पाऊल ठेवलेलं नाही. तर माझं असं वैयक्तिक म्हणणं आहे, कारण मी स्वतः एक मतदार आहे या प्रभागामधला. त्यांनी काळे प्लॉटमध्ये यावं, पाऊल ठेवावं. मग इथं वातावरण खेळमेळीचं आहे का दहशतीचं आहे ते त्यांच्या नजरेने बघावं, त्यावेळेस त्यांनी तोंडाने सांगावं. मध्ये वातावरण कसं आहे? प्रचारादरम्यान कोणी धमकी कोणाला दिलेला आहे का? काय नाही सर, काय सांगाल आपण? नाही, धमकी वगैरे काहीच नाही. आणि हे हसीना पारकर जे नाव आहे ते पहिल्यांदाच ऐकलो आम्ही. पण असं म्हणू नये, चुकीचं आहे. आपल्या पण घरी माया बहिणी आहेत ना सगळ्यांना. आपल्या पण घरी 2 मुली आहेत त्यांना, पण असं कुणी पण काय पण कुणाबद्दल उचलू नये सर, हे माझी विनंती आहे. बघा, बरं, तुमच्या घरी येऊन कोणी असं तुम्हाला दाब धमकी असं दिलेलं आहे? नाही सर, तसं काहीच केलं कारण भागामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न काही करत आहेत असं पत्र आहे. नाही. उलट त्यांनी स्वभाव चांगला आहे त्यांचा आमच्यासाठी. सुखदुःखात सामील व्हायसारखी फॅमिली आहे आमची. ते फॅमिलीच आहे एक प्रकारची ते आमची. एकीकडे दहशतीचे आरोप तर दुसरीकडे मानहानीच्या कारवाईचा इशारा. उमरगा नगर परिषद निवडणुकीआधी राजकीय संघर्ष चिघळताना दिसतोय. या वादाचा निवडणूक प्रक्रियेवर नेमका काय परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, धाराशिव.